काय तुम्हाला माहितीये का, एक नदी चक्क बोलू शकते, पण ती फक्त एकाच मुलीशी बोलते. का बरं? ही आहे आपली लीला, चौथीची मुलगी जिला खोड्या काढायची भारी हौस. एक दिवस काय झाले, लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ. लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी नाकात होईल गोळा. आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, नको खाऊ, पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी मी नदीबाई, माझं ऐक. बरोबर. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असं तिला वाटले. आई माई, मला आज शाळेला जायचा कंटाळा आलाय. लीला ग लीला, नको बुडवू शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. कुणीच कसं शाळा बुडवू देत नाही. मग लीला चिडली आणि शाळेला जाते असं सांगून नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. ताई, आई, माई पेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी गेली. तिची ताई तिच्या शाळेत 7वीत शिकत होती. लीलानं शाळा बुडवल्याचं तिला कळले होते. तिनं आई आणि माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायची ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास मामा? लीला ग लीला, लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्यावर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, सिंकाडावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलानं स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर आई, यात तर एक पण पेढा नाहीये. कुठे गेले पेढे? लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटली. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? नीला, ए नीला, अगं पेढे कुठे गेले? कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. हो आई, मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली. अगं हो, तू म्हणालीस नको खाऊ, माईला विचारलं, ती म्हणाली नको खाऊ. मग मी नदीला विचारले, ती म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? नदी कशी बोलेल? कशी म्हणजे? लीलाला बोलते तशी. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? अगं आई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावर उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई आणि माई,
समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय, माई हसून म्हणाली.